तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर चक्क बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे। अकोल्यातीलच बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने भाजप आमदाराला शिवीगाळ केल्याचा हा प्रकार आहे। शिवीगाळ केल्याचा भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी आरोप केला आहे। कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं वाहन सोडून देण्यात आल्याचे भाजप आमदार पिंपळे यांनी माध्यमांच्या समोर बोलताना सांगितले। पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याची तक्रार पिंपळे यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी कडकडीची विनंती त्यांनी एका ऑडिओ क्लिपमधून केली। थेट मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिप पाठवत शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली। आमदारासोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी ठाणेदारावर तात्काळ कठोर कारवाईची पावले उचलावी, अन्यथा राजकीय क्षेत्रात आमदाराची इज्जत राहणार नाही अशा शब्दात गृहमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली आहे। आमदार हरीश पिंपळे यांना शिवीगाळ करण्या अगोदर स्थानिक ठाणेदार यांनी आमदार पिंपळेंच्या कार्यालयाला भ्रमणध्वनीद्वारे केलेली शिवीगाळ आम्ही प्रसारित करीत आहोत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर। हॅलो, आवाज नाही येत आहे का? साहेब गाडीवर आहो, आवाज येऊन राहिला। अरे कोणा गाडीवर आहे? मातरच होता तू, कसा सांगून राहिला? कुठं गाडी सोडली रे? कोणा गाडी सोडली? तू आमदारला चुकल्या सांगून राहिला, मातरच होता। गाडी थांबव, चूत मारीच्या गाडी थांबव ना तिथं साल्या भाडव्या। अबे गाडी थांबव ना भाडव्या तू। नमस्कार, मी आमदार रेशमाताबा पिंपळे, मुख्य मतदारसंघ 32। माझ्या मतदारसंघात 2 तालुके, त्यातला एक बार्शीटाकळी तालुका आहे आणि तिथं ठाणेदार PI टुनकुनवार हे तिथं कार्यरत आहे। काल MH 19 5533 नंबरचा ट्रक हा काळ्या ताडपत्रीनं झाकून त्या ट्रकमध्ये खळखळ आवाज येत होता। हा अकोल्याहून बार्शीटाकळी जिकडे जात असताना त्या ट्रकच्या मागे माझा कार्यकर्ता हरीश वाघ होता आणि आम्हाला संशय आला की याच्यावर जनावर आहे, म्हणून मी ठाणेदाराला फोन केला की असा असा नंबरचा ट्रक चाललेला आहे आणि तो आपल्या बार्शीटाकळीला पकडा आणि चेक करा। कोणी तुम्हाला माहिती मी आपला हरीश वाघने दिली। त्यांनी डायरेक्ट हरीश वाघला खराब शिव्या दिला। त्याची ऑडिओ क्लिप मी मीडियाला दिलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी पाठवली आहे, SP साहेबांनी पाठवली आहे, ADC पाठवली आहे आणि आमचे विधानसभा अध्यक्ष माननीय नार्वेकर साहेबांनाही पाठवलेली आहे। आणि नंतर मग मी हरीशनं मला फोन केला की आज शिव्या देऊन राहिला हो। मी त्याला फोन लावला तर त्यांनी मला बी शिव्या देऊन टाकल्या। जर एखाद्या गोष्टीचा संशय आला अशी कार्यकर्त्यांनी कळवलं किंवा जनतेने कळवलं तर आमदाराचं कर्तव्य असते की त्या गोष्टीची शहानिशा करणं, काही चुकीचं मतदारसंघात होणे म्हणून त्याची चौकशी करून घेणं। अशा वेळेस हा मकरू ठाणेदार इतका नशेत होता की त्यांनी लोकप्रतिनिधीला घाणेरड्या शोधायला मला सांगू शकत नाही। माझी मी CM साहेबांना विनंती केली की याला सस्पेंड करा, याची कारवाई करा आणि असे अधिकारी जर गृह खात्यात असले, गृह खात्याची बदनामी होते तर यांना घरचा रस्ता दाखवा अशी माझी गृहमंत्र्यांना, SP साहेबांना आणि आमचं आमदाराचं संरक्षण करणारा अध्यक्ष माननीय नार्वेकरांना आहे। जय श्रीराम।